नमस्कार, मी आहे सूरज आणि आज मी याला घेऊन याला पण आणि याला आम्ही तिघ जण आलेलो आहे कोड्याच्या खोड्याच्या बरं. खोड्यात माळावर ते आहे खोड्याच्या माळावर आता आम्ही चाललोय खोडं सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी. या रीती चला. पाया पडा येऊ प्याला प्याला चेहरा दावा चेहरा दावा चेहरा दावा चेहरा दावा प्याला त्यानंतर आम्ही सुरुवात केली ते म्हणजे कोड्याला जायचे. पाया पडलो, कोड्यामध्ये शिरलो. कोड्यामध्ये शिरताच पहिला मी सर्व दगड पाहून घेतले होते. बाहेरून पाहून घेतल्यानंतर मी त्या पद्धतीने चाललो होतो. आता हा दगड कोणीतरी हलवला आहे, मध्ये आहे. पण त्या कोड्यामध्ये जात असताना एक वेगळीच विशिष्ट अशी ऊर्जा जाणवत होती. काहीतरी वेगळंच वाटत होतं. मी याच्या पाठीमागे पॅडी होता, पण कधी-कधी मला असं वाटलं, की तो माझ्या पाठीमागे नाही असं. आजूबाजूला कोण आहे का असं नाही. असं वाटत होतं. पण पावसाच्या वातावरणामुळं तिथं बरंच पाणी साचलं आहे जिकडं-तिकडं कोड्यामध्ये व दगडं खूप हलवली गेली आहेत. मी मागील 4-5 वर्षाच्या पाठीमागे जेव्हा एकदा त्या ठिकाणी गेलो होतो, तेव्हा त्या दगडांचा ढाचा व्यवस्थित होता. पण सध्या आता त्या दगडांचा ढाचा अजिबात व्यवस्थित नाही, असं जाणवून आलं. आता ही ऐतिहासिक वास्तू आहे, ह्याला काहीतरी आहे, आख्यायिका आहेत. या सर्व जपण्यासाठी थोडा बहुत प्रयत्न केलेला दिसत आहे. त्याचबरोबर आता आमच्या सांगली भागातील व जत कोल्हापूर असू दे या लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे, की हे कोडं म्हणजे काय आहे. आता हे ब्लॉग बघत असलेल्या नवीन लोकांनाच हे सांगतो, की हे कोडं म्हणजे अशी आख्यायिका आहे, की या ठिकाणी एका कलावंतीने एका राजाला किंवा एका सावकाराला कोडं घातलं होतं, की ह्या दगडाच्या कोड्यातून चक्रव्यूहासारखं हे दगडाचं कोडं पास कर आणि हे पास केल्यानंतर तू जे म्हणशील ते तुला नक्की मिळेल. म्हणजे त्या राजाला ती राणी म्हणजे ती कलावंतीण, त्या कलावंतीणबरोबर लग्न करायचं होतं. पण काही कारणास्तव काही असतील गोष्टी त्या कलावंतींच्या. त्या कलावंतीनं या भल्या मोठ्या माळावरती कोडं घातलं आणि ते कोडं आजपर्यंत कुणाला सुटलं नाही, अशी आख्यायिका आहे. आता ही फक्त आख्यायिका आहे. याचा कुठं हस्तलेखी पुरावा वगैरे असं कुठल्याही प्रकारची गोष्ट या ठिकाणी नाही. तर हा माळ सुरुवातीपासूनच खूप मोठा आहे आणि आता या रस्ता झाल्यामुळे या माळाला थोडीशी शोभा आली आहे. तलाव आहे. इकडं-तिकडं माफ करा. हॉटेल वगैरे झालेली आमच्याकडनं आहेत. चूक झाली गाड्या असती तर. वगैरे कंटिन्यू थांबत आहेत. आम्ही कोड्यातून बाहेर आलो व पाया पडलो आणि काय चुकलं असेल तर माफ करा असं म्हटलो आणि घाबरलो नाही. काहीच कळत नाही. काय म्हणजे काय? अरे कळतच नाही रे ते कोडच. आणि अशा तऱ्हेने खरंच आम्ही हे काय कोडं सोडवू शकलो नाही. आम्ही बाहेर आलोय. तुम्हाला जर खरंच भेटायचं असेल या कोड्याच्या तू बोल मध्ये मध्ये येऊन. बोलच तू. नाही तर तू बोलच. आम्हाला बोलू देत नाही. तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्हाला यायचंय कुठं? तर शिरडोन रस्त्याला हायवे लगतच हा थोडंसं हातानंतर रस्ता आहे. एक ऐतिहासिक या ठिकाणी खूप वेगळी ऐतिहासिक कथा आहेत, माहीत आहेत. आणि वातावरण खूप भारी आहे. आणि हे कलावंतीनं पुढं त्या राजाला तेव्हा घातलं होतं अशी आख्यायिका आहे. हे पाहण्यासाठी नक्की या. जय महाराष्ट्र आणि ते बघा कोळ्याचं माळ. बरोबर रस्त्याला बरोबर म्हणजे बरोबर रस्त्याला असं एक मोठा बोर्ड लावलाय ज्याच्यावरती कोड्याचं माळ असं लिहिले आणि कोड्याचं चित्र खाली आहे. तर आम्ही त्यानंतर नमस्कार केला आणि निघालो. खरंच कोड्याचं माळ पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. पहा एक ऐतिहासिक ठेवा आहे जो मुजत चालला आहे. हे आमचं चॅनल आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.